श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 436। उपशम प्रकरण सर्ग 72। वसिष्ठ म्हणाले, रामा, तू निष्कलंक आत्मा असून देह हा तुझा कोणी नसल्यामुळे देह उत्पन्न झाला असता तू उत्पन्न होत नाहीस व देह नष्ट झाला असता तू नष्ट होत नाहीस. ज्याप्रमाणे बोरांनी भरलेले मातीचे भांडे फुटले तरी त्यातील बोरे नष्ट होत नाहीत, किंवा घट फुटला असता त्यातील आकाश नष्ट होत नाही, त्याचप्रमाणे देह नष्ट झाला असता आत्मा नष्ट होत नाही. स्वभावताच नाशिवंत असा देह नष्ट झाला असता मी मेलो असे समजून खेद करणाऱ्या मनुष्याचा धिक्कार असो. ज्याप्रमाणे घोड्याचे लगाम आणि रथ यांचा संबंध स्नेहरहित आणि उद्वेगरहित असतो, त्याचप्रमाणे देहेंद्रिये आणि मन यांचा चिदात्म्याशी संबंध असतो. राघवा, ज्याप्रमाणे सरोवरातील चिखल आणि त्यातील स्वच्छ पाणी यांचा परस्पर निरपेक्ष संबंध असतो, त्याप्रमाणे देहेंद्रिय आणि आत्मा यांचा संबंध असतो. एखादा मार्ग आणि त्यावरून प्रवास करणारे पांथस्थ यांचा संयोग अहम ममता व अभिमान रहित असतो व त्यांचा वियोग खेद करण्याला अयोग्य असतो. त्याप्रमाणे देह आणि आत्मा यांच्या संयोग वियोगाची गोष्ट आहे. अर्थात कल्पित अशा वेताळाच्या योगाने बालकाच्या मनाला होणाऱ्या भय, कंप इत्यादी विकारांप्रमाणे स्नेह, सुख इत्यादी विकार मिथ्या आहेत. ज्याप्रमाणे एकाच वृक्षाच्या लाकडापासून अनेक प्रकारच्या चित्र विचित्र बाहुल्या तयार होतात, त्याप्रमाणे एका भूत पंचकापासून निरनिराळे देह निर्माण करण्यात आलेले आहेत. त्या बाहुल्यांमध्ये ज्याप्रमाणे लाकडा वाचून दुसरे काहीच दृष्टीस पडत नाही, तद्वत या देहांमध्ये पंचमहाभूतांवाचून दुसरे काहीही आढळून येत नाही. अशी वस्तुस्थिती असताना लोक हो, पंचमहाभूतांचा क्षोभ, नाश वा उद्भव झाला असता क्रोध, हर्ष, खेद इत्यादी विकारांना तुम्ही का बरे वश होता? ज्याप्रमाणे एखादा पतंग दीपाच्या ज्योतीवर झडप घालतो, त्याप्रमाणे स्त्री नामक अनित्य भूत समुदायाच्या ठिकाणी अज्ञ लोक मोहित होतात. हे केवढे आश्चर्य आहे. सुकुमार आणि सुंदर अशा अवयवांच्या योगाने बनलेल्या भूत समुदायावर आसक्त होणे हे अज्ञ लोकांना क्षणिक सुख देण्याला कारणीभूत होते. परंतु जे पुरुष ज्ञानी असतात ते देह कितीही सुंदर असला तरी तो भूत पंचकाचाच संघात आहे असे जाणून असतात. दगडाच्या दोन मूर्ती एकमेकांना चिकटून ठेवल्या किंवा एकाच पाषाणामध्ये दोन मूर्ती खोदल्या तरी त्यांच्यामध्ये ज्याप्रमाणे प्रेम उत्पन्न होणे शक्य नसते, तद्वत चित्त आणि शरीर ही जरी एकमेकांना चिकटलेली असली तरी त्यांच्यामध्ये प्रेम उत्पन्न होणे शक्य नाही. मातीचे पुतळे एकमेकांशेजारी ठेवले तरी त्यांच्यात स्नेहभाव उत्पन्न होणे जसे कधीही संभवनीय असते, त्याप्रमाणे ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त यांचा तुझ्या ठिकाणी संगम झाला असला तरी तुझ्या ठिकाणी त्यांच्याबद्दल स्नेहभाव उत्पन्न होऊ देऊ नकोस. त्याचप्रमाणे देह, इंद्रिये, प्राण आणि मन ही एकमेकांशी संबंध असली तरी स्नेह संबद्ध होण्याला पात्र नाहीत. मग त्यांच्याबद्दल विनाकारण दुःख करण्यात काय अर्थ आहे? ज्याप्रमाणे जलप्रवाहामध्ये उत्पन्न झालेले तरंग इकडून तिकडून वाहत आलेल्या गवताच्या काड्यांना एकत्र करतात, त्याचप्रमाणे देहाचे साक्षीत्व करणारा चिदात्मा भूतांना एकत्र करतो. समुद्रामधील पाण्यामध्ये गवताच्या काड्या एकत्र येतात आणि पुन्हा पुन्हा वेगळ्या होतात. त्याचप्रमाणे विषय अभिनिवेश रहित देहाच्या ठिकाणी आणि तादिष्ठान भूत आत्म्याच्या ठिकाणी पंचमहाभूते एकत्र येतात आणि पुन्हा पुन्हा दूर होतात. ज्याप्रमाणे समुद्र हा भोवऱ्यांच्या रूपाने इतस्ततः वाहत येणाऱ्या
तृणाचे आकर्षण करतो, त्याचप्रमाणे आत्मा हा चित्त वेश धारण करून देह व पंचमहाभूते यांना आकर्षित करून स्थित असतो. पाण्यावरील लाटांमुळे उत्पन्न होणारी खळबळ शांत झाली म्हणजे आपणामधील मलाचा त्याग करून पाणी आपोआप निर्मळ होते. तद्वत ज्ञान उत्पन्न होताच विषय तादात्म्याचा त्याग करून आत्मा स्वभावताच स्वस्वरूपाला प्राप्त होतो. ज्याप्रमाणे वायुमंडलावर आरूढ झालेला योगी आपणापासून अतिशय दूर असलेल्या भूमंडळाला अवलोकन करतो, त्याप्रमाणे ज्ञानोदयकाली भूत समुदायाशी मनाच्या योगे झालेला संबंध अजिबात तोडून टाकून आत्मा हा देहाला आपल्यापासून अतिशय दूर असलेला पाहतो. अशा रीतीने भूतगणाहून अगदी निराळा झालेला, देहातीत आणि जन्मादी विकाररहित असा आत्मा सूर्याप्रमाणे प्रकाशमान होतो. ज्याप्रमाणे एखादा मद्यपी मदिरेची धुंदी उतरली म्हणजे भानावर येऊन आपल्या पूर्वस्थितीला ओळखतो, त्याचप्रमाणे ज्याच्या ठिकाणची देहात्म भावाची धुंदी उतरली आहे असा आत्मा प्रमाण प्रमेय शून्य अशा आत्मस्वरूपाला आपोआप ओळखतो. समुद्राच्या ठिकाणी तरंग, बिंदू, लाटा इत्यादी अनंत रूपाने समुद्राचे जल विलास करीत असते. तद्वत विश्वातील अनंत वस्तूंच्या रूपाने आत्माच विलसत असतो. अशा रीतीने विचार करणारे महाज्ञानी, वैराग्यशील, निष्पाप आणि जीवनमुक्त असे महात्मे महासत्व पदावर आरूढ होऊन या जगात खुशाल संचार करीत असतात. ज्याप्रमाणे नानाविध मणिरत्नांशी संबंध असलेल्या समुद्रातील लाटा त्यांच्यापासून सर्वथा अलिप्त असतात, त्याचप्रमाणे वासनामुक्त झालेले श्रेष्ठ पुरुष जगामध्ये व्यवहार करीत असले तरी त्यापासून सर्वथा अलिप्त असतात. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.